तर मी प्रतीक स्वागत करतो तुमच्या माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचा हाचा पहिला व्हिडिओ आहे, जो की एक खूप इंटरेस्टिंग टॉपिकवरती आहे, जो म्हणजे बिग बँग आणि आपले वेद पुराण वगैरे जे आहेत, तर यांचं काय नातं आहे. आपलं वेद पुराण या गोष्टी अधिकच त्यांनी या सिद्ध केलेल्या आहेत, जे की आत्ता आपले विज्ञान जे आहे ते आत्ता अलीकडे या गोष्टींचा पुरावा देत आहे, पण त्या वेदांमध्ये अलीकडपासूनच एक्झिस्ट आहे. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर जसे की आपल्याला माहिती आहे, बिग बँग हे सिंग्युलॅरिटीपासून चालू झालेली गोष्ट आहे. तर हे आत्ता विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की अलीकडे सुरुवातीला फक्त एकाच जागी पूर्ण जे मॅटर आहे किंवा जे पण काही आता एक्झिस्ट करतं पूर्ण युनिवर्समध्ये, ते एका केंद्रामध्ये किंवा एका बिंदूमध्ये सगळं काही समाविष्ट होतं. आता एवढा सगळा मॅटर, एवढे सगळे युनिवर्स पूर्ण एका केंद्रामध्ये कसं काय समाविष्ट होऊ शकतो. तर इथं थोडासा मुद्दा येतो तो फिजिक्सचा. जसं की तापमान आणि प्रेशर. जर समजा आपल्याकडे एक कापसाचा खूप मोठा असा बॉल आहे, जर त्याला आपण प्रेस केला, खूप जास्त प्रेशर दिला, खूप जास्त प्रेशर देऊन त्याला एक छोट्याशा डब्यामध्ये आपण त्याला बनवू शकतो. अगदी त्याच पद्धतीनं ज्यावेळेस सिंग्युलॅरिटी एक्झिस्ट करत होते, त्यात एवढं ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता, एवढं गुरुत्वाकर्षण होतं की जेणेकरून पूर्ण जो मॅटर आहे तो एका छोट्याशा बिंदूमध्ये किंवा एखाद्या अंड्यासारख्या शेपमध्ये तो आहे, तो पूर्ण मॅटर हा एका जागी सिंग्युलॅरिटीमध्ये एक्झिस्ट करत होता. आणि तिथून पुढं नंतर बिग बँग होऊन जे काय आपलं युनिवर्स आहे सध्या, तर ते तयार झालं. तर या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी चर्चा करणार आहोत. तर वेद आणि आत्ताचं विज्ञान याच्यामध्ये काय समांतर आहे, त्यानंतर नासदीय सुक्त म्हणजे काय, त्यानंतर हिरण्यगर्भ म्हणजे काय, आपण जे 4.32 अब्ज वर्ष जे काही युनिवर्सचं वय आहे हे आपण म्हणतो, ते कुठून आलं, त्याची कालगणना कुठून झाली. त्यानंतर शेषनाग, ज्याचा डायरेक्ट संबंध आहे मल्टिवर्स, म्हणजे एकाच वेळी अनेक युनिवर्स आपण एक्झिस्ट करतो. मल्टिवर्स वगैरे अनेक मार्वलच्या पिक्चर्समध्ये वगैरे आपण बघितलं मल्टिवर्स. तर ते मल्टिवर्स आणि शेषनाग याचा काय संबंध आहे, तर यांसारख्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा नासदीय सुक्त. तर नासदीय सुक्त म्हणजे काय, तर आता याच्यामध्ये ऋग्वेदाचे 10वे मंडल सुक्त क्रमांक 129 हे सुक्त जे आहे, म्हणजे ऋग्वेदामध्ये जे काही वेगळे श्लोक्स आहेत किंवा जे काही गोष्टी आहेत, तर त्यांना आपण सुक्तामध्ये बोलतो. जसे की ओव्या वगैरे आपल्या साधारण आत्ताचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये असतात, तर त्याच्यामध्ये सुक्त हे होते किंवा आहेत. तर सुक्त पहिलं काय होतं, याच्यामध्ये अनेक श्लोक आहेत की जे या बिग बँगच्याबद्दल किंवा या गोष्टींबद्दल सांगतात. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा हा श्लोक असा सांगतो, पहिला श्लोक यामध्ये असा आहे की या बिग बँगच्या आधी किंवा हे युनिवर्स तयार होण्याच्या आधी तिथं ना सत्य होतं ना असत्य, किंवा तिथं ना काही स्पेस होता किंवा टाईम. आता इंजिनिअरिंग म्हणजे जे पण कोणत्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ज्या काही चालल्या आहेत त्या फक्त 2 गोष्टींसाठी चालल्या आहेत, स्पेस आणि टाईम. तर युनिवर्सच्या सुरुवातीला त्या ठिकाणी ना स्पेस होतं किंवा ना वेळ होता, किंवा ना आभाळ होतं, ना आकाश पृथ्वी, अशा कोणत्याही गोष्टी नव्हत्या, काहीही नव्हतं. त्यानंतर दुसरा मंत्र असं सांगतो, त्यावेळेस ना मृत्यू होता ना अमृतत्व, ना मृत्यू होता ना अमृतत्व. किंवा तिसरा मंत्र सांगतो, ना अंधार होता ना प्रकाश होता. तर आता हे सगळं झालं आणि बिग बँग जे काही थेरी सांगते आपल्याला, तर ते पण खूप साम्य असणारी अशी गोष्ट आपल्याला बिग बँगमध्ये पाहायला मिळते. बिग बँग सांगते की तिथं काहीही नव्हतं, कोणताही मॅटर नव्हता, कोणतीही गोष्ट नव्हती, फक्त एक बिंदू होता, त्याला आपण सिंग्युलॅरिटी म्हणतो. त्या सिंग्युलॅरिटीमध्ये जे काय आहे ते सगळं एक्झिस्ट करत होतं. आणि तिथून पुढं नंतर जे काही स्फोट होऊन जे काही झालं ते नंतर तिथूनपासून झालं. पण त्याच्या आधी ना टाईम होता ना स्पेस होता, काहीही नव्हतं, फक्त एक बिंदू. आता यामध्ये आणखीन एक अशी गोष्ट आहे की याच्यापूर्वी काय होतं हे कोणाला माहिती. तर विज्ञान अजूनपर्यंत सिंग्युलॅरिटीपर्यंतच पोचलं, त्याच्या आधी काय होतं याचा कोणताही ठोस पुरावा विज्ञानाला देता आला नाही, किंवा कोणतीही थेरी अद्याप की तेवढी स्ट्रॉंग अजूनपर्यंत मांडता आली नाही. आणि वेदांमध्ये देखील याचा जो काही सारांश आहे किंवा याबद्दल काही माहिती आपल्याला पाहायला
भेटत नाही. मग कदाचित ज्यांनी वेद लिहिले ते ऋषीमुनी होते अर्थातच, पण ते त्यांची पद्धत, काम करण्याची पद्धत जी होती ती आत्ताचे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्यापेक्षा वेगळी होती, पण दोघांचा हेतू एकच होता. काहीतरी गोष्ट आपल्याला ह्या युनिवर्सच्या उत्पत्तीबद्दल वगैरे शोधून काढायची. फक्त त्यांची पद्धत आत्ताचे शास्त्रज्ञ आपल्या याच्यामध्ये गणितीय सूत्रांमध्ये वगैरे थेरींमध्ये व्यक्त करतात किंवा त्याच्याद्वारे शोधून काढतात. पण जे आपले ऋषीमुनी वगैरे जे आहेत तर ते ध्यान एवढे मग्न होऊन करायचे की त्यांना असे ते इमॅजिनेशन एवढे खूप जास्त होती की ते प्रोबॅबिलिटी वगैरे यांसारख्या गोष्टींचा वापर करून ते अशा गोष्टींचा ते एक अंदाज बांधत होते. मग आपण म्हणतो की हे सिंग्युलॅरिटीच्या आधी कोण होतं, काय होतं हे कदाचित देवांनाही माहीत नसेल, पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नक्कीच हा कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणारा असा कोणताही व्हिडिओ किंवा हेतू नाही आहे. मी फक्त वेदांचा सारांश इथं मांडण्याचा एक प्रयत्न करत आहे. तर विष्णुदेव हे फक्त एकमात्र सत्य आहे असं आपण हिंदू स्क्रिप्चरमध्ये मानतो की विष्णुदेव आहेत ते या पृथ्वीचे किंवा या ब्रह्मांडाचे जे काय आहे ते पालन करतात किंवा त्यांनी हे ब्रह्मांड वगैरे जे काय आहे ते निर्माण केलं. ते विष्णुदेव होते. फक्त त्यांनाच हे माहिती असेल की या सिंग्युलॅरिटीच्या आधी काय होतं. तर यानंतर आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की हिरण्यगर्भ. आता हिरण्यगर्भ म्हणजे काय, पुराणांमध्ये वगैरे आपल्याला हिरण्यगर्भाचा जो काय सारांश आहे तो पाहायला भेटतो. तर हिरण्य म्हणजे सुवर्ण आणि गर्भ म्हणजे एक अंड्यासारखा हे गर्भ. तर हिरण्यगर्भ म्हणजे काय, तर सुरुवातीला हिरण्यगर्भ प्रकट झाला म्हणजे सगळ्यात आधी हिरण्यगर्भ जो होता तो होता. तोच जो काय होता ते जे काय युनिवर्स वगैरे जे काय आहे त्याचा सर्व हा फक्त तो हिरण्यगर्भ होता. त्याने सगळं पृथ्वी वगैरे जे काय आहे ते त्याच्यामध्येच होता. त्यानंतर तिथून एक्सपांड होऊन त्याच्यापासून जे काय वेगळे वेगळे पार्टिकल्स तयार झाले जसे की प्रोटॉन, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स या गोष्टी तयार झाल्यानंतर त्यांचं एकत्रीकरण येऊन हायड्रोजन, हेलियम हे गॅसेस तयार झाले. त्यानंतर तिथून पुढं हायड्रोजन, हेलियम त्यांच्यानंतर आपण केमिकल रिॲक्शन्स वगैरे बघतो जसे काय कशाप्रकारे एलिमेंट्स, मूलद्रव्य वगैरे एकत्र येऊन बाकीचे एलिमेंट्स तयार होतात. तर तशा पद्धतीने बाकीचे मूलद्रव्य तयार होत 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 आपण आता जे सध्या आहोत तर त्या स्टेजवरती आपण पोचलेलो आहोत. आता यामध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला वेदांमध्ये आढळते आणि आत्ताचं विज्ञान हे याच गोष्टींशी खूप जास्त रिलेट करतात. तर ते म्हणजे काय, तर कालगणना म्हणजे आपण टाईम कसा मोजतोय तर त्या गोष्टी या सर्व आपल्याला इथं पाहायला भेटतात. तर आता एक एवढा आश्चर्यजनक गोष्ट आहे की अगदी मन सुन्न करून टाकतं. तर आपल्याला पुराणांमध्ये पाहायला भेटते की ब्रह्मदेवांचा एक दिवस हा म्हणजे एक कल्प. एक कल्प आपण त्याला ब्रह्मदेवांच्या एका दिवसाला म्हणतो आणि एका कल्पाचा कालावधी हा आपल्या मानवी 4.32 अब्ज वर्ष एवढा असतो. बरोबर, 4.32 अब्ज हा आकडा लक्षात ठेवा कारण हा आपल्याला पुढं कामी येणार आहे. आता यामध्ये हे 4.32 अब्ज वर्ष का लक्षात ठेवा म्हणतोय, तर पृथ्वीचं वय ज्यावेळेस शास्त्रज्ञांनी रेडिओमेट्रिक डेटिंग किंवा रेडिओ लहरी वापरून जे काय आपल्या पृथ्वीचं वय वगैरे तपासण्यात आलं. अनेक प्रकारच्या डेटिंग पद्धती असतात जसे की कार्बन डेटिंग ज्याच्याद्वारे आपण एखाद्या वस्तूचं वय हडप्पा काळातले त्याच्या आधीचे अशा पद्धतीने बघतो. तर युनिवर्समध्ये रेडिओ मेट्रिक डेटिंग ही पद्धत आहे ती वापरली जाते आणि शास्त्रज्ञांना असं आढळलं की पृथ्वीचं साधारण वय आहे ते 4.5 अब्ज वर्ष एवढं आहे आणि आपल्या सूर्यमालेचं वय आहे ते 4.6 अब्ज वर्ष एवढं आहे. आता हे आकडे आपल्याला नाहीत का खूप जास्त रिलेट करतात. म्हणजे अगदी ज्या दिवशी आता असा एक विषय आहे की ब्रह्मदेवाचं एक दिवस हा तेव्हा चालू होतो म्हणजे ब्रह्मदेव जेव्हा झोपेतून उठतात त्यावेळेस या युनिवर्सचे किंवा त्यावेळेस हा बिग बँग जे आहे तो होतो आणि तिथून पुढे युनिवर्सचा विस्तार आहे त्या व्हायला चालू होतो. मग यामध्ये ज्यावेळेस ज्यावेळेस सकाळी उठतात त्यावेळेसपासून ते आत्तापर्यंत म्हणजे ज्यावेळेस ब्रह्मदेव उठले त्यावेळेस पृथ्वीची उत्पत्ती झाली आणि ज्यावेळेस ब्रह्मदेवांचा दिवस संपणार आहे, फक्त दिवस म्हणजे रात्र नाही, त्यामध्ये फक्त दिवस म्हणजे 12 तासांचा आपला जसा दिवस असतो तसा ब्रह्मदेवांचा ज्यावेळेस दिवस संपणार आहे तर ते वर्ष होतील 4.5 अब्ज वर्ष. आणि अगदीच आपण नक्कीच या युनिवर्सच्या शेवटाकडे पोचलेलो आहोत. खूप अजून जास्त वर्ष आहेत, अब्जावर लाखो करोडो वर्ष अजून पुढं येणार आहेत. पण नक्कीच हे वय जे आहे पृथ्वीचं
ते त्या ब्रह्मदेवांच्या दिवसाशी खूप जास्त मॅच करतं. म्हणजेच याचा अर्थ असा की आपण ब्रह्मदेवांच्या सध्या संध्याकाळमध्ये आपण आहोत. म्हणजे अजून थोडेसेच दिवस राहिले ज्यावेळेस हे ब्रह्मांड आहे ते संपणार आहे. आता ब्रह्मांड संपणार आहे म्हणजे काय, ज्यावेळेस ब्रह्मदेवांचा दिवस संपतो, ज्यावेळेस ते झोपेसाठी जातात, तर त्यावेळेस पूर्ण हे ब्रह्मांड जे आहे ते पुन्हा कॉन्ट्रास्ट व्हायला लागतं. म्हणजेच आकुंचित व्हायला लागतं. पुन्हा एखाद्या सिंग्युलरिटीकडे ते जात असतं. तर या पद्धतीनं जे ब्रह्मदेवांचं वर्ष आहे ते चालू असतं. आता यामध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ब्रह्मदेवांचं वय आहे ते 100 वर्ष. 100 वर्ष म्हणजे त्यांचे 100 वर्ष. आता त्यांचा एकच दिवस हा 8 अब्ज वर्ष, जवळपास 8.5 अब्ज वर्षांचा एवढा आहे. तर त्यांचे 100 वर्ष वय जे आहे, तर त्यामध्ये किती लाखो करोडो अब्ज वर्ष येतात याचा तुम्ही विचार करा. तर या पद्धतीनं आपल्या वेदांनी ऑलरेडी ज्या काही सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच गोष्टी आपण इथून पुढं विज्ञान जे आहे ते आत्ता एक थोडंफार सिद्ध करत आहेत. हबल टेलिस्कोप असेल, जेम्स वेब टेलिस्कोप असेल, यांच्याद्वारे अजून आपल्याला माहिती जे काय आहे ते पृथ्वीच्या उत्पत्तीबद्दल नक्कीच मिळत राहील. तर हे सगळं झालं ह्या कालगणनेबद्दल. आणि आता शेवटचा मल्टिवर्स हा पॉईंट. आता आपल्याला माहिती आहे विष्णुदेव जे आहेत ते शेषनाग या नागावरती जे काय असतात ते आपला विश्रांती आहे ते घेत असतात. आता या शेषनागाचं नाव किंवा त्याचं हे जे काय आहे तर त्याला आपण अनंता किंवा शेष म्हणतो. अनंत शेष म्हणजे काय, तर ज्याला खूप साऱ्या फण्या आहेत, अनंत फणी जे नागाचे असते ना, तर ते अनंत अशा प्रकारचे फणी जे आहेत त्या आहेत. आणि प्रत्येक एक फणी जे आहे ते एक युनिवर्स आहे ते रिप्रेझेंट करतो. मग अशा प्रकारच्या अनंत फणी म्हणजे यालाच काय म्हणता येईल आपल्याला, की अशा प्रकारचे अनेक खूप जास्त युनिवर्स जे आहेत, खूप जास्त ब्रह्मांड जे आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे मल्टिवर्स जो आहे तो शेषनाग हा जो आहे तो मल्टिवर्सला रिप्रेझेंट करतो. त्यानंतर कालगणना आहे ते आपण पाहिली की जी ब्रह्मदेव आणि आपल्या पृथ्वीचं वय वगैरे युनिवर्सचं वय जे काय आहे त्याच्याशी खूप जास्त प्रमाणात मॅच करते. त्यानंतर हिरण्यगर्भ पाहिला, पृथ्वीचं आधीवर जे काय होतं तर त्याबद्दल आपण त्यामध्ये पाहिलं. त्यानंतर सिंग्युलरिटी किंवा जे काय वेदांमध्ये श्लोक आहेत, मी डिस्क्रिप्शनमध्ये श्लोकाबद्दलचे जे काय आहेत ते टाकेल. ते ॲक्च्युली वाचताना खूप अवघड आहेत, त्यामुळे मी इथं श्लोक वाचून दाखवत नाही आहे. तुम्ही ते पहा, त्याचा अर्थ समजून घ्या, तुम्हाला नक्कीच त्यामधून काही ती माहिती भेटेल. तर अशा प्रकारे आपला जो वेद आहे त्याने ऑलरेडी ज्या सगळ्या गोष्टी सापडल्या आहेत, तर त्याच गोष्टी आपण आता इथून पुढं विज्ञानाद्वारे आपण हळूहळू एक गोष्टी सिद्ध करून दाखवत आहोत. म्हणजेच कदाचित असं नाही की आपलं वेद पुराण जे काय आहेत तर ते या स्पर्धेमध्ये किंवा काहीतरी मागे राहिले किंवा त्याच्यावरती तितका पुरेसा रिसर्च वगैरे झालेला नाही आहे, जेणेकरून आपण आपल्या थेरीज वगैरे ज्या आहेत. आता वेद हे खूप हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले आहेत, पण त्यांना आत्ता कुठं त्यांच्यामधल्या गोष्टी ज्या आहेत आता सिद्ध होतात, ज्या की ऑलरेडी आधीवरच तिथं होत्या. म्हणजे वेदाने आधी शोध लावला आणि नंतर आत्ता त्या गोष्टींचा शोध लागला. किंवा आपण अशा पण गोष्टी खूप पाहिल्या की ज्या की वेदांमध्ये आहेत आणि नंतर बाहेरील लोकांनी त्या वाचल्या, त्या समजून घेतल्या आणि त्यांनी नंतर त्यांचा शोध किंवा त्यांची डिस्कवरी म्हणून त्यांनी बाहेर लावली. तर ही एक गोष्ट आपल्याला नक्कीच बघण्याजोगी आहे. तर धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.